नमस्कार. मी डॉक्टर संध्या जाधव. आज आपण जाणून घेणार आहोत इंजेक्शन टिटनस टॉक्साइड बद्दल, जे सर्वांमध्ये प्रचलित आहे इंजेक्शन टीटी ह्या. अजूनही काही लोकांच्या मनात इंजेक्शन टीटी बद्दल काही गैरसमज आहेत. जाणून घेऊया त्या गैरसमजांबद्दल. पहिला गैरसमज, इंजेक्शन टीटी कधी घेतले जाते? जेव्हा एखादी जखम गंजलेल्या वस्तूंपासून होते. हे पूर्णतः योग्य नाही. कारण टिटनस हा जीवाणू मातीमध्ये, धुळीमध्ये, कचऱ्यामध्ये, गंजलेल्या वस्तूंमध्ये आढळतो. आणि जेव्हा एखादी जखम अशा मातीने धुळीने माखलेली असते किंवा एखादी जखम प्राण्याच्या चावण्यामुळे होते, त्यावेळेस सुद्धा इंजेक्शन टीटी घेण्याची गरज असते. दुसरा गैरसमज, इंजेक्शन टीटी दर 6 महिन्याला किंवा दर 1 वर्षाला घ्यावं, हा एक गैरसमज आहे. तर ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? अमेरिकेचे सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या शिफारसीनुसार ॲडल्ट्समध्ये म्हणजे मोठ्यांमध्ये इंजेक्शन टीटीचा बूस्टर दर 10 वर्षांनी घ्यावा लागतो. पण समजा इंजेक्शन टीटीचा बूस्टर घेऊन तुम्हाला 5 वर्षापेक्षा जास्त का झाला आहे आणि अशा वेळेस तुम्हाला एखादी खोल जखम होते किंवा जखम गंजलेल्या वस्तूंमुळे होते, त्यावेळेस एक इंजेक्शन टीटीचा डोस तुम्हाला रिपीट करावा लागतो. लहान मुलांमध्ये इंजेक्शन टीटीचं काय म्हणणं असेल? तर जेव्हा एखादा मुलगा मुलगी 10 वर्षापेक्षा छोटा असेल किंवा छोटी असेल आणि त्यांचे नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूलच्या प्रमाणे लसीकरण वेळेवरती पूर्ण झालेले असेल, त्यांना 10 वर्षाच्या आतपर्यंत इंजेक्शन टीटी डोस एक्स्ट्रा डोस घ्यायची गरज नाही. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा 7 वर्षाचा मुलगा आपल्या आई वडिलांबरोबर येतो. त्यांचे आई वडील बोलतात की माझ्या बाळाला जखम झाले, इंजेक्शन टीटीचा डोस द्या. पण जर त्या बाळाचे 4.5 ते 5 वर्षामध्ये लागणारा बूस्टर डोस घेतला असेल, लसीकरण वेळेवरती पूर्ण केलं असेल, तर त्या बाळाला त्या 7व्या वर्षात एक्स्ट्रा टिटेनसचा डोसची गरज लागत नाही. गरोदर स्त्रियांमध्ये गरोदर स्त्रियांमध्ये टीटीचं इंजेक्शन जेव्हा स्त्री पहिल्यांदा गरोदर असते, त्या स्त्रीला टिटनेस इंजेक्शनचे 2 डोस द्यावे लागतात. तर ही होती थोडक्यात टिटनेस इंजेक्शन बद्दलची माहिती. जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या आप्तेष्टांना माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण टिटनेस बद्दल त्यांचे काही गैरसमज असेल दूर होतील. धन्यवाद.